जन्म प्रमाणपत्र घोटाळा पार्ट 2 चं इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे। पार्ट 1 मध्ये आपल्याला माहित आहे की ग्रामीण भागात 3 लाख बोगस जन्म प्रमाणपत्र देवेंद्र फडणवीस सरकारने रद्द केले। पार्ट 2 मध्ये आम्ही महापालिकेवर लक्ष देत आहोत। मुंबई महापालिकेत 87,000 बेकायदेशीर जन्म प्रमाणपत्र रद्द करण्याचा आदेश मुख्यमंत्री महोदयांनी दिला आहे। आज नवी मुंबई, नाशिक, पुणे आता 11 महापालिकेत गेल्या 4 दिवसात 7 दिवसात मी सगळं स्टॉक टेकिंग केलं आहे। त्यात स्पेलिंग मिस्टेकच्या नावाने या 11 महापालिकेत 1 लाख जन्म प्रमाणपत्र नवीन दिले गेले आहे। वास्तविकरित्या एकदा जन्म प्रमाणपत्र दिले त्यात काही करेक्शन करून नवीन जन्म प्रमाणपत्र हा एक मोठा घोटाळा आहे। त्याची चौकशी आता सुरू झालेली आहे। नवी मुंबई महापालिकेतून आता 2-2.5 हजार स्पेलिंग करेक्शनच्या नावाने जन्म प्रमाणपत्र दिले गेले आहेत। मी माननीय सभागृह नेते, इथले भाजपचे नेते आणि अधिकारी आमच्या अधिकाऱ्यांचे विस्तृत चर्चा झाली आहे। ते त्यात तपास करणार आणि जे अशा प्रकाराने 2000हून अधिक जे स्पेलिंग करेक्शनच्या नावाने नवीन जन्म प्रमाणपत्र दिले आहेत त्यात जे खोटे बोगस असेल, इल्लीगल असेल ते रद्द केले जाईल। या अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आहे तुमच्याकडे। मुंबई महानगरपालिकेचे अनेक अधिकारी बरखास्त झाले ते आता अधिकारीने, माननीय आयुक्तांनी यांनी सांगितलं की आम्ही याची व्यवस्थित चौकशी त्या डिपार्टमेंट नाही अन्य डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांद्वारा करू आणि त्यात ना मग जर घोटाळा सापडला तर जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यावर काय करायचं, महापौर, आयुक्त, आमदार, नामदार ते ठरवलं। मुंबई, नवी मुंबईसह इतर ठिकाणी अशा प्रकारच्या काही बोगस प्रमाणपत्र देण्याची हे आता जे दुसऱ्या टप्प्यात 11 महापालिकात जे मी सुरू केलं आहे त्यात वसई, विरार, मीरा भाईंदर, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, नाशिक, पुणे, नवी मुंबई अशा 11 महापालिका आहेत। मग तिसऱ्या टप्प्यात उर्वरित महापालिकेत